श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये श्रोते, आपण मागील भागात पाहिले की द्रोणाचार्य हे कौरवांना सांगतायत की पांडवांकडून तुमचा व माझाही नाश होणार आहे. आता उरलेल्या आयुष्यात तरी आपण पुण्यकर्म करून घ्या. हे वैभव आता 14 वर्षच टिकणार आहे. विदुराने हे सर्व धृतराष्ट्राला सांगितले तेव्हा त्याच्या मनाला मोठी चिंता लागून राहिली. वनवासात पांडवांना शस्त्रे, रथ, पायदळ व उपयुक्त सामग्री देऊन सन्मानाने पाठवा असा त्याने आदेश दिला. संजय त्यावेळी तिथे आला. संजयाजवळ धृतराष्ट्राने आपली पश्चातापाने भरलेली दुष्कर्माची कथा, मनातली मळमळ सांगून टाकावी तशी सांगितली. संजयाने दुर्योधनाच्या दुष्कर्मांचे भयंकर परिणाम त्याला पुन्हा सांगितले. तेव्हा तर धृतराष्ट्र झाल्या गोष्टीबद्दल अत्यंत खेद व पश्चाताप प्रकट करू लागला. पण या नरकासुरूंचा काय उपयोग होता? मोहग्रस्त स्वार्थी मनाच्या कपटपटू धृतराष्ट्राने आता रडून काय साधणार होते? आता कालगती पुढे त्याला जाताच येत नव्हते. श्रोतेजन हो, पांडवांच्या वनवासातल्या गोष्टी मी आता तुम्हाला उद्या सांगेल असे म्हणत सौतींनी शौनकांसह श्रोतृवृंदाला सायंकाळच्या सूर्याच्या तिरप्या कोवळ्या उन्हात अभिवादन केले व ते पुढे म्हणाले, आता सायंकाळ झालीच आहे. व्यासांनी रचलेल्या महाभारत कथेचे सभापर्व आज आपण संपवले आहे. धर्मशील राजाने ही क्रीडा म्हणून ही द्यूत खेळू नये. ते महाभयंकर व्यसन आहे. या व्यसनामुळेच पांडवांवर कठीण प्रसंग येऊन त्यांना वनवासात जावे लागले आहे. शौनकांसह सौती उठले. हळूहळू श्रोतेजनही उठले. आज प्रत्येकाचे मुखावर विषण्णतेची छाया दिसत होती. असं म्हणतात सायंकाळची उदासवाणी शांतता पसरत होती. गुरे हंबरून धन्यांना बोलावू लागली. गायीची धार काढावयाची होती. पलीकडे अरण्यातून वृक्षांकडे एकदम जाणाऱ्या पक्ष्यांचे थवे दिसू लागले होते. नेहमी गडबड करणारे बाल व किशोरवयीन श्रोते मुकाट्याने संध्येसाठी झपझप चालू लागले. आश्रमाकडे जाता जाता सौतींनी भगवान सूर्यनारायणाकडे टक लावून पाहिले, हात जोडले व म्हटले, सूर्यदेवते, तुझे श्रेष्ठ तेज माझ्या ठाई प्रविष्ट कर. माझी मती व स्मृती अखंड शुद्ध ठेव. ओंकाराचा ध्वनी आकाशाच्या घुमटातून अनाहत स्वरूपात उठत होता. तर अशा प्रकारे श्रोते, आपले इथे सभापर्व देखील संपलेले आहे. आता महाभारतातले आपण तिसरे पर्व पाहणार आहोत, वनपर्व. श्रोते, पुन्हा एकदा आपल्याला माहिती करून देऊ इच्छितो की महाभारताचे एकूण 18 पर्व असणार आहेत आणि सर्वात शेवटचे असणार आहे स्वर्गारोहण पर्व. तर आपण आता पाहणार आहोत तिसरे पर्व, वनपर्व. यामध्ये आपण एकूण 27 प्रकरणं पाहणार आहोत. त्यातील पहिले प्रकरण आहे अक्षय पात्र. तर त्याला सुरुवात करूयात. पुढे सरक ना जरा, माझी कालची जागा आहे ही. कालचे काल, आज आधी मी येऊन बसलो आहे. तू बस ना माझ्या मागे. मला नीट दिसत नाही, तू उंच आहेस. मला सौती महाराजांची मुद्रा ही दिसायला हवी. अरे पण बस बस इथे बाजूला. काय रे छात्रांनो, तुमचे झगडे चालू झाले वाटतं. इतके दिवस कसे शांत ऐकत होतात. गप्प बसा. ते पहा सौती आलेच. वनवासात जाणाऱ्या पांडवांची कथा सांगणार आहेत ते आज. जरा सरकून बसा नि गडबड करू नका. हो रे हो, ते बघ आले. शौनकही आले. कालची गोष्ट फारच बुवा. फारच म्हणजे काय? नाही म्हणजे काय आहे? द्रौपदीचे हालच तो कृष्ण होता म्हणून सुटली. आमचे आजोबा आहेत ना, त्यांनी कृष्णाला पाहिले आहे. माझ्या भाग्यात नाही रे ते. आता मात्र गप्प बसा रे. असे आवाज ठिकठिकाणी श्रोतृवर्गात येत होते. सौती स्थानापन्न झाले. भरगच्च भरलेल्या श्रोतृवृंदांकडे त्यांनी संथपणे पाहिले आणि लगेच त्यांनी गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. त्यांचे शब्द ऐकता यावेत म्हणून श्रोते शांत झाले. श्रोतेजन हो, व्यसनाधीन झाल्यामुळे द्यूतात नशिबी वनवास आला आणि धर्मराज भावांसह अरण्यात जायला निघाला. तो वर्धमान नावाच्या द्वारातून उत्तरेकडे निघाला. पांडवांनी आपली सर्व शस्त्रे घेतली होती. द्रौपदीही धर्मामागून जात होती. धम्य ऋषी पुढे होते. थोड्याच वेळात त्यांच्यासाठी कित्येक सेवक, रथ आदी वाहने आली. विदुराने वर्णन केल्याप्रमाणे ते राजाच्या वाटेने चालले होते. रथ आले तेव्हा ते रथात बसले. अरण्याकडे जाऊ लागले. तोच मागून शेकडो विप्रगण व अनेक सत्वशील पौरजन त्यांना गाठण्यासाठी येत आहेत असे त्यांना दिसले. रथ थांबवा, धर्म म्हणाला. लोकांचा मोठा जमाव मागून जवळ आला. काय झाले? इतके ब्राह्मण का रे आले? हे पौरजन हस्तिनापूर सोडून का आले? त्या दुर्योधनाच्या राज्यात आम्ही राहणार नाही. दुष्टांची संगत नको. पण इथून पुढे आम्ही तुम्हाला कसे पोचणार? आम्ही कसेही राहू, पण धर्मासह राहू. आम्ही तुम्हालाही मदत करू. मदत कराल मग वनात नका येऊ. माझी विनंती आहे. माझी विनंती डावलू नका. कुंती माता, भीष्म, विदुर आणि आमचे कितीतरी आप्तजन हस्तिनापुरात आहेत. त्यांची तुम्ही काळजी घ्या, म्हणजे आम्हाला मदत होईल. पौरजनांना पटले. निरुपाय झाला पुष्कळ जण
प्रेमाश्रूंनी पांडवांना निरोप देऊन परत फिरले. रथ पुढे चालू लागले तरी ब्राह्मण मागोमाग आलेच. एका वृक्षाखाली धर्माने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. धर्मावर आपला भार न टाकता स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करून धर्माधिकांना वनवासात सोबत करायची, त्यांना धर्मनीतियुक्त कथा सांगायच्या आणि त्यांचे दुःख कमी करायचे, असा सर्वांचा मानस होता. धर्माची उद्विग्नता घालवण्यासाठी शौनक कुळातील एका ब्राह्मणाने धर्माला आसक्ती, प्रीती, चिंता, विषय, भोग, त्याग, दक्षता, शरीर व मन यांची शुद्धता, लोभ, मोह आदी विकार यांची चर्चा करून द्रव्याची हाव किती दुःखदायक असते ते सांगितले. धर्माने गृहस्थाश्रमी माणसाची द्रव्यार्जन कर्तव्य योग्य आहेत का असे विचारले तेव्हा त्याने अष्टविध धर्मांगाचे विवेचन करून अभिमानरहित होऊन गृहस्थाने सर्व कर्म करावीत असा उपदेश केला. त्याला ब्राह्मणांच्या पोषणासाठी सिद्धी प्राप्त करण्यास व दयाबुद्धीने त्यासाठी तपश्चर्या करण्यास सांगितले. धर्माने धौम्यांस विचारले की हे ब्राह्मण वनात येत आहेत, मी त्यांचे पोषण कसे करू? त्यांचा मी त्यागही करू शकत नाही. कोणती उपासना करू? ब्राह्मणांचे पोषण कर्तव्यच आहे. धौम्य म्हणाले, सूर्य. सूर्य? होय, सर्व प्राणीमात्रांचे पोषण करणारा पुषण, जगाचा मित्र, सविता, धाता, धातू निर्माता, भूताधिपती तो सूर्यच आहे. तोच पंचभूते, तोच चराचर, तोच वनस्पती, तोच प्राण, मन, तोच काल व सनातन. त्याची आराधना कर. त्याची 108 नावे सांगतो. सांगा, सूर्य उपासना करील मी. धौम्यांनी सूर्याचे 108 नावांचे स्तोत्र सांगितले. सूर्योर्गमा भगत्स्त्वष्टा पूर्णार्क सविता रवी. धर्माने त्याच्यासह पाठ म्हणण्यास प्रारंभ केला. सूर्योर्यमा ते म्हणाले, गभस्तिमानज कालो मृत्युर्धाता प्रभाकर. धर्म म्हणू लागला, गभस्तिमानम अजग कालो. 108 नावे सांगितली. देहकर्ता, प्रशांतात्मा, विश्वात्मा, विश्वतोमुख, चराचरात्मा, सूक्ष्माला मैत्रेय, करुणान्वितः असा शेवटचा श्लोक सांगितला. धर्माने अनुष्ठान शिकून घेतले. मनाशी म्हटले, मैत्रेय, करुणान्वितः. खरेच हा चराचराचा आत्मा, देहाचा कर्ता, मैत्रीचा चैतन्य गोल हा करुणेने युक्त आहे. उपासना केली तर लवकर प्रसन्न होईल. नाना प्रकारे त्या सूर्याची युधिष्ठिराने स्तुती केली. त्या स्तुतीने भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्यांच्या सन्मुख उभे राहिले. भगवान दिवाकर अत्यंत दीप्तिमान आणि धर्माने साष्टांग प्रणिपात केला. भगवान म्हणाले, धर्मा, तुझ्या इच्छा पूर्ण होतील. मी तुला 7 व 5 मिळून 12 वर्ष अन्न देईल. हे ताम्र धातूचे अक्षय पात्र घे. पांचालीने या पात्राची पूजा करावी. ते तिच्याजवळ असेल तोपर्यंत या पात्रातून 4 प्रकारचे अन्न, भक्ष्य, पेय, लेह, चोष्य उत्पन्न होईल. फल, मूल, शाक व आमिष यांचे बनलेले इष्ट असेल तेवढे अन्न मिळेल. ते कधीच कमी पडणार नाही. आता ब्राह्मणांच्या पोषणाची चिंता करू नको. 14 वर्षांनी तुझे राज्य तुला मिळणार. धर्माने ताम्रपात्र स्वीकारले. पुनश्च साष्टांग प्रणिपात केला. सूर्यनारायण अंतर्धान पावले. हे स्तोत्र इष्ट फल देणारे आहे. ब्रह्मदेव, इंद्र, नारद यांच्यापासून ते मला मिळाले. धौम्य म्हणाले. धर्मस्तोत्र म्हणता म्हणता सूर्य ध्यानात निमग्न होता. त्याला सूर्याचे प्रत्यक्ष सगुण साकार दर्शन घडले होते. जळात उभा राहून त्याने उपासना केली होती. ते तेजस्वी ताम्रपात्र धर्माने पांचालीला दिले. त्याची पूजा करून पांचालीने थोडेसेच अन्न शिजवले. ते काय आश्चर्य, ते अन्न वाढू लागले. सर्व ब्राह्मणांना भोजन घालूनही सर्व पांडव व धौम्य जेवले तरीही अन्न अवशिष्ट होते. शेवटी त्याने भोजन केले व पांचालीने जेव्हा अन्न ग्रहण केले तेव्हाच ते अन्न संपले. अरण्यात ब्राह्मण वृंद धर्माबरोबर राहू लागला. यथासांग वेदोक्त नित्य कर्मे ते करू लागले. उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 60 मध्ये. धन्यवाद.